विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आज आपण इयत्ता 5वी नवोदय 5वी स्कॉलरशिप सैनिकी स्कूल गणित विषयाची संभाव्य सरासरी या घटकावरील संभाव्य प्रश्न अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, माय विजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इयत्ता 5वी नवोदय 5वी स्कॉलरशिप 8वी स्कॉलरशिप 8वी NMMS 3री 4थी MTS BTS या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांच्या मोफत मार्गदर्शनाच्या तासिका घेतो. ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या तासिकेमध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या 7588545308 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे. यावरती मेसेज करा. त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा नंबर एवढी माहिती द्या. मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन. त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हा. दररोज लाईव्ह तासिका करत चला. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सरासरी या घटकावरील संभाव्य प्रश्नाचा अभ्यास करणार आहोत. त्यातील पहिला प्रश्न काय, आपण सरासरी या घटकावरील संभाव्य प्रश्न रिव्हिजन चालू आहे आपलं. काय आहे पहिला प्रश्न? 16, 25, 80 व 15 या संख्यांची सरासरी किती? या संख्यांची सरासरी किती? आता आपण सरासरी काढत असताना काय सूत्र वापरतो? सरासरी बरोबर दिलेल्या संख्यांची बेरीज. दिलेल्या संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. भागिले एकूण संख्या. दिलेल्या संख्यांची बेरीज. दिलेल्या संख्या किती आहेत? काय येतात? हे 16, त्यांची बेरीज अधिक 25 अधिक 80 अधिक 15 भागिले एकूण संख्या किती येते? 1 2 3 4. 1 2 3 4 भागिले 4. मग बेरीज करा. 5 0 5 आणि 5 10. 10 6 16 6 हातचा 1. 1 आणि 1 2. 2 आणि 8 10. 10 आणि 2 12. 12 आणि 1 13. 136 भागिले 4. 4 न भाग घाला. 4 1 4. 4 त्रिकम 12. 1 उरला. 4 चौक 16. काय आलं उत्तर आपलं? 34. दिलेल्या प्रश्नाची सरासरी काय आली? उत्तर काय आलं? 34 हे उत्तर आलं. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पाहू. सोपे प्रश्न आहेत, म्हणजे सरासरी घटक काय अवघड नाही. पहा, 3 अंकी 4 अंकी 5 अंकी लहानात लहान संख्यांची सरासरी किती? काय म्हणते बघा. 3 अंकी. आता सर्वप्रथम आपल्याला 3 अंकी 4 अंकी आणि 5 अंकी लहानात लहान संख्या माहिती पाहिजे. मग 3 अंकी लहानात लहान संख्या किंवा 3 अंकी लहान संख्या कोणती आहे हो, हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. काय आहे? 100. त्याच्यानंतर 4 अंकी लहान संख्या. 4 अंकी लहान संख्या कोणती आहे? 1000 आहे. त्याच्यानंतर 5 अंकी लहान संख्या. 5 अंकी लहान संख्या कोणती आहे? 10,000 आहे. बरोबर आहे, 10,000 आहे. आता यांची सरासरी, या संख्या आपल्याला अगोदर माहिती पाहिजे. मग यांची काय काढायची? आपल्याला सरासरी काढायची. सरासरी बरोबर काय? दिलेल्या संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. दिलेल्या संख्या काय? 100 अधिक 1000 अधिक 10,000. मग किती संख्या आहेत या? 1 2 3. 3 संख्या आहेत. मग ह्यांची बेरीज करा. हे 2 0, हे 2 0 आणि हे 2 0. काय झाले? हे 2 0 जशाच तसं. हे 0 आणि हे 0 0 आणि हे 1 1. त्याच्यानंतर हे 0 आणि हे 1 1 आणि हे 1 अशी 1. काय आलं? हे 11,100. बेरीज झाली भागिले 3. 3 न भाग घाला. 3 1 3. 3 त्रिक 9. 2 उरले. 11 मधून 9 गेले. 2 उरले. 21 झाले. 3 7 21 0.
मग सरासरी काय आली 3700 सरासरी येईल. सरासरी काय आली 3700 हे उत्तर असेल. आलं. चला, सोपा प्रश्न आहे. आपल्याला फक्त त्या 3 अंकी लहान संख्या, 4 अंकी लहान संख्या, 5 अंकी लहान संख्या या संख्या माहिती असणं गरजेचं आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न काय पहा. 13, 17, 21, 25, 29, 33 आणि 37 या संख्यांची सरासरी किती? काय म्हणते? 13, 17, 21, 25, 29, 33 आणि 37 या संख्यांची सरासरी किती? संख्या काय? 13, 17, 21, 25, 29, 33 आणि 37. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 संख्या येतात. बरोबर आहे. मग सरासरी बरोबर दिलेल्या संख्यांची बेरीज. दिलेल्या संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. भागिले एकूण संख्या. आता इथं दिलेल्या संख्या काय काय येतात? त्यांची बेरीज म्हणजे 13 अधिक 17 अधिक 21 अधिक 25 अधिक 29 अधिक 33 अधिक 37 भागिले एकूण संख्या किती येते? 1, 2, 3, 4, 5, 6, 7 हे 7 येतात. बेरीज करा. 7 आणि 3 10, 10 आणि 9 19, 19 आणि 5 24 आणि 1 25, 25 आणि 7 32, 32 आणि 3 किती झाले? 35, 35ला 5. 7 आणि 3 10, 19 आणि 5 24 आणि 1 25, 25 आणि 7 32 आणि 3 35ला 5. हातचे 3 आणि हे 3 6 आणि हे 3 9, 2 11 आणि 2 13 आणि 2 15, 16 17 हे 175 भागिले 7. 7 संख्येत म्हणून 7 बेरीज झाली 175. 7 भाग झाला. 7 1 7, 7 2 14, 17 मधून 14 गेले, 3 राहिले 35, 7 5 35. मग काय आली? सरासरी बरोबर 25. काय येईल? सरासरी 25 सरासरी असेल. आलं का लक्षात? ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला. आता हा प्रश्न आपल्याला तोंडी कसा करता येतो पहा. तोंडी कसा करता येतो तुम्हाला मी सांगतो. या संख्या एका विशिष्ट पटीमध्ये आहेत. मी इथं जे लिहिलं ना ते तुम्हाला नंतर हे सांगण्यासाठी लिहिले. कशा आहेत ते संख्या? पटीमध्ये आहेत पहा. हे 13 आणि 4 17, 17 आणि 4 21, 21 आणि 4 25, 25 आणि 4 29, 29 आणि 4 33, 33 आणि 4 37. म्हणजे या संख्या 4च्या पटीत येतात. बरोबर आहे. 4च्या पटीत आहेत ह्या संख्या. जर आपल्याला पटीत जर लगट संख्या आल्या, लगट पाहिजे, क्रम तुटता कामा नये. क्रम तुटलाय का? इथं नाही. 13 आणि 4 17 आणि 4 21 आणि 4 25 आणि 4 29 आणि 4 33 आणि 4 37 क्रम तुटलेला आहे का? नाही. तर काय करायचं माहिती आहे का? एकूण संख्या किती आहेत बघायचं. संख्यांची संख्या विषम आहे का? 1 2 3 4 5 6 7 संख्या येतात. म्हणजे संख्यांची संख्या काय? विषम आहे. मग काय करायचं? आधे इधर जाओ आधे उधर जाओ म्हणायचं त्यांना. हे सॉरी, हे 3 इकडं 7 जे आहेत ना, तर हे 3 इकडं आणि हे 3 इकडं. मग ही मधली जी संख्या असेल ही 25 त्याची सरासरी असते. मधली जी संख्या असेल ना ती त्यांची काय असते? सरासरी. आपलं उत्तर 25 आलं का? हे एवढं सर्व करण्याची सुद्धा गरज नाही. आपल्याला जर यांचा क्रम जर लक्षात आला तर हे उत्तर येते. पहा, ही इकडं 3 गेल्या, इकडं 3 गेल्या आणि मध्यभागी जी संख्या असेल ती सरासरी. कधी? पटीत. मग 2च्या पटीत असू द्या, 3च्या पटीत असू द्या, 5च्या पटीत काय असू द्या. आलं का लक्षात? पण संख्यांची संख्या जर विषम असेल तर असं करता येते. इथं 5 संख्या असं पाहिजे, 7 पाहिजे, 9 पाहिजे, तर ती मधली संख्या काढता येते. नाही तर 4 आणि 6 संख्या असेल तर मधली संख्या काढता येईल का? येणार नाही. आलं का लक्षात? मग हे 3 इकडे गेल्या, 3 इकडे गेल्या, मधली संख्या राहिली 25, ही सरासरी आली. चला, अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा असतो. पुढचा प्रश्न,
20 पासून सुरू होणाऱ्या पहिल्या 4 क्रमवार समसंख्यांची सरासरी किती पहा. प्रश्न काय म्हणतोय, 20 पासून सुरू होणाऱ्या पहिल्या 4 क्रमवार समसंख्यांची सरासरी काढायची. मग अगोदर काय करावं लागेल आपल्याला, 20 पासून सुरू होणाऱ्या, आता हे तुम्ही एवढं लिहित बसायचं नाही, मी तुम्हाला समजावून म्हणून सांगतोय. हे सुरू होणाऱ्या 4 समसंख्या कोणत्या येतो आता, या 20 पासून सुरू होणाऱ्या. पहिली काय असेल, 20 पासून सुरू होणाऱ्या म्हणजे 20, त्याच्यानंतरची 22, त्याच्यानंतरची 24 आणि त्याच्यानंतर 26. 20 आणि 2 22 आणि 2 24 आणि 2 26. आता यांची आपल्याला काय करायचे, सरासरी काढायची. मग सरासरी बरोबर दिलेल्या संख्यांची बेरीज, छेदामध्ये एकूण संख्या. मग आता आपल्याला काय करायचे, काय संख्या दिलेल्या आहेत आपल्याला, हे 20 अधिक 22 अधिक 24 अधिक 26 यांची बेरीज आणि भागिले एकूण किती संख्या येतात, 4 संख्या येतात. बेरीज करा. 6 आणि 4 10, 10 आणि 2 12ला 2, 6 आणि 4 10 आणि 2 12ला 2 हातचे 2, 2 आणि 2 4 आणि 2 6 आणि 2 8 आणि 2 10, 102 भागिले 4. आता 4 न भाग घाला, 4 1 4, 4 दुनी 8, 4 दुनी 8, किती उरले, 2 उरले, 22 झाले. 4 आपणचे 20, 2 उरले, भाग जात नाही, दशांश दिला, 20 झाले. 4 आपणचे 20 म्हणजे काय आलं, 25.5. आता पहा, या ठिकाणी हे 20 22 24 26 हे काय आहेत, क्रमाने 2च्या क्रमाने 2च्या फरकाने येणाऱ्या हे क्रमवार समसंख्या येतात. त्या काय आहेत, समसंख्या आहेत, क्रमवार समसंख्या आहेत. म्हणजे समसंख्येमध्ये 2चा फरक असतो. तर आता हे 4च येतात. म्हणजे काय होतं, हे किती संख्या येतात, हे 4च संख्या येतात. पहा, या ठिकाणी काय झालेलं आहे आपलं माहिती आहे का, हे चुकलेलं आहे. ह्याची बेरीज किती येते, 6 आणि 4 10 आणि 2 12ला 2 हातच्याला 1, 2 आणि 2 4 आणि 2 6 आणि 2 8 आणि हातच्या 1 9, 92 भागिले 4, 4 न भाग आला, 4 दुनी 8, 4 त्रिकम 12. तर सरासरी किती आली, 23 आली. सरासरी 23. आता पहा, हे आपल्याला 23 हे उत्तर तोंडी काढता येतं. कसं काढता येतं तुम्हाला सांगतो मी. आता आपल्याला इथं काय विचारले, हे समसंख्या येतं. समसंख्या म्हणजे क्रमवार समसंख्या येतात, 2चा फरक असतो. तर काय करायचं, आता ही एकूण समसंख्या 4 येतात. एकूण समसंख्या 4 आहेत. मग अर्ध्या इकडं आणि अर्ध्या जर इकडं केलं तर मध्ये कोणती संख्या राहिलेली आहे का, नाही. तर मग काय करायचं, ह्या समसंख्या असल्यामुळे या दोन्हीच्या मधली संख्या कोणती येते, 22 आणि 24च्या मधली 23. म्हणजे सरासरी काय असते, 23 येते. असं जर आलं तर ह्याची सरासरी ही मधली संख्या अशी काढायची. आलं का लक्षात. 4 आहेत, इकडे 2 गेल्या, इकडे 2 गेल्या, मग मध्ये काय राहिलं, ह्या दोघांच्या मधली संख्या येणार इथं. आलं. अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. पुढचा प्रश्न काय आहे, 3 संख्यांची सरासरी 8 आहे. त्यापैकी 2 संख्या 7 व 6 असतील तर तिसरी संख्या कोणती पहा. प्रश्न आपल्याला कसा विचारलाय, 3 संख्यांची सरासरी 8 आहे म्हणते. त्यापैकी 2 संख्या दिल्यात, कोणत्या, 7 आणि 6. तर तिसरी संख्या कोणती. तर काय करायचं, हा प्रश्न सोडवत असताना 3 संख्यांची बेरीज करायची, काढायची अगोदर. 3 संख्यांची बेरीज बरोबर काय बेरीज आहे, 3 संख्याची काय येईल, बेरीज कशी काढायची, सरासरी गुणिले एकूण संख्या. सरासरी गुणिले एकूण संख्या. सरासरी काय म्हणते, 8 गुणिले एकूण संख्या 3. म्हणजे या 3 संख्यांची बेरीज किती आली, 24 आली. 3 संख्यांची बेरीज काय आली, 24 आली. बरोबर आहे. मग या 3 संख्यांची बेरीज मिळाली 24. आता आपल्याला काय म्हणते, तिसरी संख्या काढायची.
तिसरी संख्या बरोबर आपल्याला तिसरी संख्या काढायची, तर मग या 3 संख्यांची बेरीज माहिती आहे 24 वजा 2 संख्यांची बेरीज, 3 संख्यांच्या बेरजेतून 2 संख्याची बेरीज वजा करा। 24 वजा 2 संख्या काय येतात 7 अधिक 6, मग 24 वजा 7 आणि 6 किती होतात 13। मग तिसरी संख्या काय मिळाली आपल्याला, वजा बाकी करा, तिसरी संख्या बरोबर 11। तिसरी संख्या बरोबर 11 हे उत्तर येईल। आलं का लक्षात? उत्तर काय असेल आपलं, तिसरी संख्या 11 असेल। आलं? चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ। अशा पद्धतीनं हा प्रश्न सोडवायचा, अवघड नाही, प्रश्न सोपे आहे। पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पहा। एका वर्गात 10 मुलांचे सरासरी वजन 25 किलोग्रॅम आहे। वर्ग शिक्षकासह त्या सर्वांचे सरासरी वजन 30 किलोग्रॅम आहे, तर वर्ग शिक्षकाचे वजन किती? तर काय करायचं माहित आहे का, असा प्रश्न सोडवित असताना अगोदर मुलांचे वजन किती होते पाहायचं, पुन्हा मुलांचे आणि शिक्षकाचे मिळून वजन किती होते ते काढायचं, आणि त्याच्यातून मग वजाबाकी करून शिक्षकाचे वजन काढायचं। मग काय करायचं, हा प्रश्न कसा सोडवायचा पहा। 10 मुलांचे एकूण वजन बरोबर काय करायचं आता, या सरासरी गुणिले 10। 10 का बरं घेतलं, ते 10 मुलं आहेत म्हणून एकूण मुलांची संख्या गुणिले केली। मग 10 मुलांचे सरासरी वजन किती आहे 25, 25 गुणिले 10। मग या 10 मुलांचे एकूण वजन 250 किलोग्रॅम आहे। किती? 250 किलोग्रॅम, बरोबर आहे। मग आता काय करायचं, हे शिक्षक अधिक 10 मुले यांचे एकूण वजन, मग आता पहा, तर शिक्षक अधिक 10 मुले यांचे एकूण वजन म्हणजे काय करावं लागेल, सरासरी गुणिले आता किती झाले, हे शिक्षक 1 आणि हे 10 मुलं मिळून किती झाले, हे 11 झाले, गुणिले 11 करावं लागेल इथं आपल्याला। मग 10 मुलं आणि शिक्षकासह त्यांचं सरासरी वजन किती आहे 30 आहे, 30 गुणिले 11 करा, 11 त्रिक 33, 330 किलोग्रॅम। म्हणजे शिक्षकासह एकूण वजन 330 किलोग्रॅम आहे। शिक्षकासह एकूण वजन किती आहे 330 किलोग्रॅम आहे, बरोबर आहे। तर मग शिक्षकासह एकूण वजन 330 किलोग्रॅम आहे। आता आपल्याला शिक्षकासह एकूण वजन 330 आहे आणि 10 मुलांचे वजन 250 माहिती आहे। मग आता शिक्षकाचे वजन काढा, शिक्षकाचे वजन बरोबर, तर शिक्षकासह एकूण वजन किती आहे 330 वजा 10 मुलांचे एकूण वजन किती आहे 250, वजा बाकी करा, हे 0 मधून 0 गेले 0, 13 मधून 5 गेले 8 राहिले, 2 2 गेले 0, 80 किलोग्रॅम हे शिक्षकाचे वजन किती आलं 80 किलोग्रॅम एवढं वजन येईल। आलं? काय अवघड आहे का? हो काहीच अवघड नाही, सोपा प्रश्न आहे एकदम। ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला। लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या, लाईक केलं असेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा। लाईक, शेअर अँड सबस्क्राईब।
पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? चला, सरासरी संभाव्य प्रश्न आपण अभ्यासत आहोत. त्यातील पुढचा प्रश्न काय? रेखाच्या 5 विषयातील गुणांची सरासरी 75 असून उरलेल्या 2 विषयातील गुणांची सरासरी 80 आहे, तर रेखाचे सर्व विषयातील एकूण गुण किती? काय दिले पहा. रेखाचे एकूण 7 विषय, त्याच्यामध्ये पहिल्या 5 विषयाच्या गुणाची सरासरी दिली 75 आणि नंतरच्या 2 विषयातील गुणांची सरासरी दिली 80. तर मग एकूण गुण किती म्हणले? तर पहा काय करायचं. हा प्रश्न अशा पद्धतीने सोडवायचा. अगोदर 5 विषयातील एकूण गुण बरोबर विषय किती आहेत? एकूण विषय 5 गुणिले सरासरी किती आहे? 75. 5 5 25 ला 5 हातचे 2, 5 7 35 आणि 2 37, 375 गुण आहेत हे 5 विषयातील, बरं का. नंतरच्या 2 विषयातील एकूण गुण बरोबर 2 गुणिले त्यांची सरासरी किती आहे? 80. 2 गुणिले 80 म्हणजे 160. किती? 160. मग आता एकूण 7 विषयातील एकूण सगळे 7 विषय झाले. हे का? हे 5 आणि हे 2. आता एकूण 7 विषयातील एकूण गुण काय होईल? हे 375 पहिल्या 5 विषयातले, नंतरचे 160, नंतरच्या 2 विषयाचे एकूण किती झाले? 5. 6 7 13 ला 3, हातचाला 1, 4 आणि 1 5, 535. एकूण गुण किती झाले? 535 एकूण गुण झाले. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. एकूण गुण किती? 535 एकूण गुण आहेत. एकूण गुण 535 आहे. चला, पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न. एका व्यापाऱ्याने 2560 रुपये डब्बा याप्रमाणे 5 डबे तेल. एका व्यापाऱ्याने काय केले? एक डब्बा 2560 रुपयाला, याप्रमाणे असं 5 डबे तेल आणि 2545 रुपये प्रति डबा याप्रमाणे 7 डबे तेल, म्हणजे 5 डबे 2560 रुपयाला एक प्रमाणे घेतले आणि नंतर 7 डबे घेतले ते 2545 रुपये प्रमाणे 7 डबे नंतर घेतले, खरेदी केले. तर प्रत्येक डब्याची सरासरी किंमत किती? तर काय करायचं माहिती आहे का? अगोदर आपण पहा 5 डब्याची एकूण किंमत, 5 डब्याची एकूण किंमत काय होईल? एका डब्याची किंमत 2560 आहे, गुणिले 5 करा. 5 0 0, 5 31 ला 0, हातचे 3, 5 5 25 आणि 3 28 ला 8, हातचे 2, 5 2 10 2 12, हे 12800 रुपये झाले. त्याच्यानंतर 7 डबे एकूण किंमत, एक डबा आहे 2545 रुपयाला. किती डबे आहेत? एकूण 7 डबे. 7 5 35 ला 5, 7 5 35 ला 5, हातचे 3, 7 चौक 28 आणि 3 31, हातचे 3, 7 5 35 आणि 3 28, 7 5 35 ला 5, हातचे 3, 7 चौक 28 आणि 3 31 ला 1, हातचे 3, 7 5 35 आणि 3 38 ला 8, हातचे 3, 7 2 14, 14 आणि 3 17, 17,815 रुपये हे 7 डब्याची किंमत झाली. ह्या 5 डब्याची किंमत आहे 12,800 रुपये. मग एकूण आपल्याला प्रत्येक डब्याची सरासरी काढा म्हणले. मग हे सरासरी बरोबर एकूण दिलेल्या संख्यांची बेरीज, म्हणजे आपल्याला काय? हे 12,800 5 डब्याचे आहे, लक्षात ठेवा, अधिक हे 7 डब्याची किंमत आहे 17,815. आता भागिले किती करावं लागेल?
तो का हे भागिले 5 अधिक 7 किती करावं लागतील 12 करावं लागेल हे भागिले. मग करा बेरीज ह्यांची. हे 5 आणि 0 5, 1 आणि 0 1, 8 आणि 8 16 6 हातचा 1, 7 आणि 2 9 हातचा 1 10 0 हातचा 1, 1 आणि 1 2 आणि 1 3, 30,615 भागिले 12. का बरं 12? एकूण 12 डबे आहेत. सुरुवातीला 5 आणि नंतर 7, एकूण किती डबे झाले 12 डबे झाले. 12 भाग घाला. 12 1 12, 12 2 24, 6 उरले 66 झाले. 12 पंचे 60, 6 उरले 61 झाले. परत 12 पंचे 60, 1 उरला 15 झाले. 12 1 12, 15 मधून 12 गेले 3 राहिले, भाग जात नाही, दशांश 30 झाले. 12 2 24, 6 उरले. 12 पंचे 60 म्हणजे एक डबा सरासरी किंमत, एका डब्याची सरासरी किंमत किती असेल 2551.25 रुपये. आलं का लक्षात? 2551 रुपये 25 रुपये म्हणजे पण 2551 रुपये 25 पैसे ही काय असेल त्याची सरासरी किंमत असेल एका डब्याची. आलं का लक्षात? चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न काय म्हणतोय 4 क्रमवार विषम संख्यांची सरासरी 42 आहे, तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती? त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती? आता हे कसं सोडवायचं बाबा? 4 क्रमवार विषम संख्या येतात. कशा येतात? ह्या क्रमाने येणाऱ्या विषम संख्या. त्याची सरासरी किती दिल्या? सरासरी दिल्या 42. तर सर्वात लहान संख्या विचारली आपल्याला. तर काय करायचं विद्यार्थी मित्रांनो पहा. आता हे क्रमवार संख्या येतात. संख्या कशा येतात? क्रमवार विषम संख्या येतात. क्रमवार विषम संख्या येतात. किती येतात? 4. बरोबर आहे. मग हे 4 आहेत तर काय होईल? हे इकडं 2 संख्या जातील आणि इकडं 2 संख्या जातील. बरोबर आहे. मग मधली जी संख्या असेल ती सरासरी असेल. मग आता आपल्याला इथली मधली संख्या दिली आहे. मधली संख्या काय दिली आहे? 42. मग आता 42 मधली संख्या आहे. तर आता ही 2 कोणत्या संख्येतली संख्या आहे मधली? तर ही आहे 41 आणि 43च्या मधली आहे. ही काय आहे? 41 आणि 43 या 2 विषम संख्येच्या मधली ही संख्या आहे. मग काय होईल? ही 39 आणि 2 41 आणि 2 43 आणि 2 45 म्हणजे या 4 क्रमवार विषम संख्या कोणत्या मिळाल्या आपल्याला? अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा. 39, 41, 43, 45. आता ह्यांची सरासरी 42 येते का बघा इथे. 5 आणि 3 8, 8 आणि 1 9, 9 9 18ला 8 हातचा 1, 4 आणि 4 8 आणि 4 12, 12 आणि 3 15 आणि हातचा 1 16, 168 भागिले 4, 4 1 16, 4 2 8 हो का? हे आलं का 42? मग अशा पद्धतीने हे करायचं. आता इथं 4 दिल त्या, मग हे कुठल्या 42 ही सम आहे आणि ही 4 काय आहेत? विषम आहेत. ह्याच्या दोन्हीच्या मधली. मग आता ही 42 कुणाच्या मधली आहे? तर ही 42 41 आणि 43च्या मध्ये येणारी संख्या आहे. म्हणून आता सर्वात लहान संख्या कोणती असेल? सर्वात लहान संख्या असेल 39. असाच प्रश्न जर आपल्याला सर्वात मोठी जर विचारलं तर त्या मोठी संख्या कोणती असेल? 45. आलं का लक्षात? मोठी संख्या कोणती असेल? 45. ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? 4 क्रमवार समसंख्यांची सरासरी 23 आहे, तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती? पहा असाच प्रश्न आहे हा. काय आहे प्रश्न? वर विषम होता. आता इथं काय आहे? 4 क्रमवार समसंख्या म्हणते त्यानं.
4 क्रमवार आहेत, म्हणजे हो का, ही एक संख्या, ही दुसरी संख्या, ही तिसरी संख्या, ही चौथी संख्या, या 4 क्रमवार अशा संख्या येतात. बरोबर आहे. मग 2 इकडे केलं, 2 इकडे केलं. आता सरासरी म्हणजे मधली संख्या. आता ही मधली संख्या किती दाखवलेली आहे ह्यानी? 23 म्हणते. सरासरी किती आहे म्हणते? 23, म्हणजे मधली संख्या 23 आहे. तर मग ही 23 ही विषम आहे. आपल्याला ह्या 4 समसंख्या म्हणते. मग आता 23 दोघाच्या कुणाच्या मधली आहे? तर हे 22 आणि 24 या 2 समसंख्येच्या मध्ये येणारी संख्या आहे. 22 आणि 24 या 2 समसंख्येच्या मध्ये येणारी 23 ही संख्या आहे. मग हे इकडे काय येईल? 20, 22, 24, 26. म्हणजे काय होईल इथं आता? पहा, 4 क्रमवार समसंख्या कोणत्या मिळाल्या आपल्याला? 20, 22, 24, 26 या 4 मिळाल्या. मग आता ह्यांची सरासरी काढा. यांची सरासरी काढा. 6 4 10 2 12ला 2 हातचा 1, 2 2 4 2 6 2 8 आणि हातचा 1 9, 92 भागिले 4 करा. 4 1 4, 4 2 8, 1 उरला 12 झाले 4 3. ही 23 सरासरी आली का? का इथं आली. अशा पद्धतीनं आपण हे न सगळं हे करता असं तोंडी आपण उत्तर काढू शकतो. बरोबर आहे. मग आपल्याला इथं काय म्हणले? सर्वात मोठी, ही मोठी संख्या, मोठी संख्या काय असेल? 26 असेल. लहान संख्या 20 असेल. आलं का लक्षात? मोठी संख्या 26, लहान संख्या 20. अशा पद्धतीनं हा प्रश्न सोडवायचा असतो. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न, एका दुकानदाराने 5 दिवसात अनुक्रमे 1700 रुपये, 2500 रुपये, 3200 रुपये, 3600 रुपये आणि 1900 रुपये विक्री केली. तर या 5 दिवसात त्यांची सरासरी विक्री किती? तर या 5 दिवसात सरासरी विक्री किती? पहा, आपल्याला या 5 दिवसातील सरासरी काढायची. सोपं आहे. पहिल्या 5 दिवसामध्ये काय केले त्याने? 1700 रुपये, त्याच्यानंतर 2500 रुपये, त्याच्यानंतर 3200 रुपये, त्याच्यानंतर 3600 रुपये, 1 2 3 4 आणि त्याच्यानंतर 1900 रुपयाची विक्री केली. तर सरासरी विक्री काढायची आपल्याला. सरासरी विक्री बरोबर या 5 दिवसात विकलेल्या एकूण रुपयाची बेरीज ही काय होईल? 1700 अधिक 2500 अधिक 3200. हे आपण खालच्या बाजूला घेऊ थोडं. 1700 अधिक 2 बेरीज करा, अवघड जाते. 2500 अधिक 3200 अधिक 3600 अधिक 1900 भागिले 5 बेरीज करा. हे 2 शून्य, हे 2 शून्य, हे 2 शून्य, हे 2 शून्य आणि हे 2 शून्य. काय झाले? हे 2 शून्य जशाच तसं. त्याच्यानंतर हे 9 आणि 6 15, 15 आणि 2 17, 17 आणि 5 22, 22 आणि 7 29ला 9, हातचे 2, 2 आणि 1 3, 3 आणि 3 6, 6 आणि 3 9, 10 11 आणि 1 12, 12,900 भागिले 5. 5 न भाग घाला. 5 1 5, 5 2 10, 2 उरले 29 झाले. 5 5 25, 4 उरले 40 झाले. 5 8 40 0. म्हणजे सरासरी विक्री बरोबर 2580 रुपये. सरासरी विक्री किती? 2580 रुपये. आलं का लक्षात? कळालं? काय अवघड आहे? काहीच अवघड नाही. सोपे प्रश्न आहेत एकदम. अशा पद्धतीनं हा प्रश्न सोडवायचा आहे. पुढचा प्रश्न, 3 संख्यांची सरासरी 26 असून
त्यातील दोन संख्या जर 21 आणि 24 असतील तर तिसरी संख्या कोणती? किती सोपा आहे पहा. असा प्रश्न आपण सोडवता. 3 संख्यांची सरासरी 26 आहे. त्यातील दोन संख्या जर 21 आणि 24 असतील तर तिसरी संख्या कोणती? पहा काय करायचं मग. 3 संख्यांची एकूण बेरीज, 3 संख्यांची एकूण बेरीज बरोबर 3 संख्यांची एकूण बेरीज बरोबर काय होईल? 3 संख्यांची बेरीज सरासरी गुणिले एकूण संख्या सरासरी किती आहे? 26 गुणिले एकूण संख्या किती आहे? 3. मग 26 त्रिक 78 झाली बेरीज. बरोबर आहे. आपल्याला काय म्हणते? तिसरी संख्या. मग दोन संख्यांची बेरीज, काय दोन संख्यांची बेरीज? 21 अधिक 24 काय ते 4 आणि 1 5 2 2 4 45. मग तिसरी संख्या बरोबर 3 संख्यांची बेरीज, 3 संख्या बेरीज मी शॉर्टमध्ये लिहितो, वजा 2 संख्या बेरीज. तुम्ही एवढं लिहित बसायचं नाही, समजावं म्हणून सांगतोय मी. परीक्षा जवळ येऊ लागले. मग काय झालं? 78 वजा 45. 8 मधून 5 गेले 3 राहिले, 7 मधून 4 गेले 3 33. तिसरी संख्या काय मिळाली? 33 मिळाली. तिसरी संख्या काय मिळाली? 33 मिळाली. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. लाईक केलं नसेल लाईक करा. नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. या ठिकाणी थांबू. जय हिंद, वंदे मातरम, बाय, सी यू टुमारो, हॅव अ नाईस डे. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.